हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण इयत्ता 10वी विषय इंग्लिशच्या ब्रिज कोर्समधील टेस्ट नंबर 2 सॉल्व करणार आहोत. ही दिलेली टेस्ट कशा प्रकारे सॉल्व करायची ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. ब्रिज कोर्स टेस्ट नंबर 2 स्टँडर्ड 10th मराठी मीडियम सब्जेक्ट इंग्लिश मार्क्स 20. बघा क्वेश्चन नंबर 1 आपल्याला काय दिलेलं आहे. रीड द गिवन पॅसेज केअरफुली अँड राईट्स इट्स सेंट्रल आयडिया इन अ सेंटेन्स. बघा खाली दिलेला पॅसेज जो आहे तो आपल्याला वाचायचा आहे आणि त्याची सेंट्रल आयडिया आपल्याला एका वाक्यामध्ये लिहायची आहे. चला तर तो पॅसेज आपण वाचूयात. Motivation is the process that initiates, guides, and maintains goal-oriented behaviors. Motivation involves the biological, emotional, social, and cognitive forces that activate behaviors. In everyday usage, the term motivation is frequently used to describe why a person does something. तर अशा प्रकारे मोटिवेशनच्या संदर्भात आपल्याला हा पॅसेज दिलेला आहे. त्याची सेंट्रल आयडिया आपण एका वाक्यामध्ये अशा प्रकारे लिहू शकतो. बघा, मोटिवेशन इज अ वंडरफुल थिंग विच इज हेल्पफुल टू ओव्हरकम एव्हरीथिंग. मोटिवेशन इज अ वंडरफुल थिंग विच इज यूजफुल टू ओव्हरकम एव्हरीथिंग. तर अशा प्रकारे आपण या दिलेल्या पॅसेजची सेंट्रल आयडिया एका वाक्यामध्ये लिहू शकतो. चला तर पुढचा प्रश्न काय आहे तो पाहूयात. सेकंड क्वेश्चन बघा आपल्याला काय दिलेलं आहे. रीड द गिवन न्यूज अँड आन्सर दी फॉलोइंग क्वेश्चन्स. पुढे दिलेली न्यूज आपल्याला वाचायची आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. चला तर ती न्यूज आपण वाचूयात. वेदर अपडेट क्लाउडी इंटरमिटंट. इंडिया 1 hour and 33 minutes ago. The national capital Delhi is likely to witness pre-monsoon showers on Friday. The India Meteorological Department, that is IMD, said as per the IMD forecast the conditions further advance of monsoon over Delhi may not happen at least till the next 5 days. Delhi would start receiving the monsoon rain only by June 29 after a delay onset over Kerala. तर अशा प्रकारे ही न्यूज आपल्याला दिलेली आहे. त्यावर आधारित काही प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. बघा चला तर ते प्रश्न आपण वाचूयात. पहिला प्रश्न आहे, व्हॉट डज IMD स्टँड फॉर. IMDचं काय फुल फॉर्म आहे. तर त्याचा फुल फॉर्म बघा, इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. सेकंड प्रश्न बघा, व्हेन इज द नॅशनल कॅपिटल दिल्ली लाईकली टू विटनेस प्री मॉन्सून शॉवर. When is the national capital Delhi likely to witness pre-monsoon showers? त्याचं उत्तर बघा, only by June 29 after a delay onset over Kerala. बघा त्याचं उत्तर only by June 29 after a delayed onset over Kerala. तर अशा प्रकारे या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी तुम्ही लिहू शकतात. तिसरा प्रश्न बघा काय दिलेला आहे. व्हॉट विल नॉट हॅपन टिल द नेक्स्ट 5 days ॲज पर IMD फोरकास्ट. व्हॉट विल नॉट हॅपन टिल द नेक्स्ट 5 days ॲज पर IMD फोरकास्ट. त्याचं उत्तर बघा, द कंडिशन्स फर्दर ॲडव्हान्स ऑफ मान्सून ओव्हर दिल्ली मे नॉट हॅपन ॲट लीस्ट नेक्स्ट 5 days. बघा त्याचं उत्तर काय आहे, द कंडिशन्स फर्दर ॲडव्हान्स ऑफ मान्सून ओव्हर दिल्ली मे नॉट हॅपन ॲट लीस्ट नेक्स्ट 5 days. तर अशा प्रकारे ह्या दिलेल्या न्यूजवर जे 3 प्रश्न आपल्याला विचारले होते त्या 3ही प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला इथे दिलेली आहेत. विद्यार्थी तुम्ही ती तुमच्या नोटबुकमध्ये नीट लिहून घ्यायची आहेत. चला तर पुढचा प्रश्न काय आहे तो आपण पाहूयात. बघा क्वेश्चन नंबर 2 आपल्याला इथे दिलेला आहे, डू ॲज डायरेक्टेड. त्यामध्ये ए प्रश्न आपल्याला दिलेला आहे, कंप्लीट दी फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर. बघा आपल्याला काही शब्द दिलेले आहेत परंतु त्यातली काही लेटर मिसिंग आहेत ते आपल्याला फिलअप करायचे आहेत. पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे, त्याच्यात FUN आणि शेवटी डॅश करून Y दिलेला आहे. तर तो ॲक्युरेट शब्द आहे फनी, FUNNY. दुसरा शब्द आहे CRU आणि मिसिंग लेटर आहे आणि शेवटी B दिलेला आहे. तर तो योग्य शब्द आहे क्रम, CRUMB. फिल इन द ब्लँक्स काय येणार आहे, M, क्रम.
त्यानंतर बीमध्ये आपल्याला दिलेलं आहे कंप्लीट दी वर्ड चेन ऑफ नाउन्स ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. बघा आपल्याला इकडे नाउनच्या संदर्भात वर्ड चेन ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. चला तर आपण ती कंप्लीट करूयात. पहिला दिलेला शब्द आपल्याला आहे स्कूल आणि स्कूलचं शेवटचं लेटर आहे एल, त्यावरून एलवरनं आपण लिहिलेलं आहे लेमन. लेमनचं शेवटचं लेटर आहे एन, त्यामुळे एनवरून आपण नाऊन लिहिलेलं आहे नाईट. नाईटचं लास्ट लेटर आहे टी, त्यावरून टीवरून आपण ट्री हा शब्द लिहिलेला आहे आणि ट्रीचं लास्ट लेटर आहे ई, त्यावरून आपण इंग्लिश असं नाऊन लिहिलेलं आहे. तर स्कूल, लेमन, नाईट, ट्री आणि इंग्लिश अशा प्रकारे तुम्ही ही वर्ड चेन कंप्लीट करू शकतात. त्यानंतर सी ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे बघा. राईट दी रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन दी एक्झाम्पल. आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. सेंटरला आपल्याला ट्री हा शब्द दिलेला आहे आणि त्याचं रिलेटेड वर्ड टॉल आपल्याला दिलेलं आहे. ट्री हे नाऊन आहे आणि टॉल हे त्याचं ॲडजेक्टिव्ह आहे. तर आपल्याला बाकीचे ॲडजेक्टिव्ह लिहायचे आहेत. मी तुम्हाला दिलेले आहेत बघा. बेअर ट्री, फ्रूटफुल ट्री, स्मॉल ट्री आणि शेडी ट्री. तर अशा प्रकारे तुम्ही काही ट्रीशी रिलेटेड ॲडजेक्टिव्ह लिहू शकतात. देन पुढचा प्रश्न बघा. डी आपल्याला दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 2मध्ये डी हा प्रश्न आहे. राईट द मिनिंग ऑफ द वर्ड्स गिवन बिलो. खाली दिलेल्या शब्दांचे आपल्याला मिनिंग लिहायचं आहे. पहिला शब्द आहे डिस्प्यूट. डिस्प्यूटचं मिनिंग आहे आर्ग्युमेंट. आणि सेकंड शब्द दिलेला आहे ॲरोमॅटिक. ॲरोमॅटिकचं मिनिंग आहे फ्रॅग्रंट. डिस्प्यूट मीन्स आर्ग्युमेंट आणि ॲरोमॅटिक मीन्स फ्रॅग्रंट. त्यानंतर ई आपल्याला प्रश्न दिलेला आहे. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेज टू टेक केअर ऑफ. टू टेक केअर ऑफ या फ्रेजचा उपयोग करून आपल्याला वाक्य लिहायचं आहे. मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे बघा. वी शूड टेक केअर ऑफ आवर पॅरेंट्स. वी शूड टेक केअर ऑफ आवर पॅरेंट्स. तर अशा प्रकारे तुम्ही दिलेल्या फ्रेजचा वाक्यामध्ये यूज करू शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर 3 आपल्याला काय दिलेलं आहे. रीड दी फॉलोइंग सेंटेन्सेस अँड डू ॲज डायरेक्टेड. खाली दिलेली वाक्य आपल्याला वाचायची आहेत आणि त्यावर विचारल्याप्रमाणे आपल्याला कृती करायची आहे. पहिलं आपल्याला दिलेलं आहे व्हेअर आर यू गोईंग. व्हेअर आर यू गोईंग. आता त्यावर ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. आयडेंटिफाय अँड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग अँड राईट अँड आयडेंटिफाय इंटरोगेटिव्ह सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग अँड राईट. खाली 2 आपल्याला वाक्य दिलेले आहेत. त्यामध्ये एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कुठलं आहे आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स कुठलं आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. पहिलं जर का आपण वाचलं व्हेअर आर यू गोईंग आणि क्वेश्चन मार्क. बघा क्वेश्चन मार्क आलेला आहे म्हणजेच काय आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. आणि सेकंड वाव एक्सक्लेमेशन मार्क दिसते आपल्याला. व्हॉट अ वंडरफुल थिंग इट इज. बघा एक्सक्लेमेशन मार्क आहे म्हणजेच काय आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. तर अशा प्रकारे तुम्ही अगदी सहज ही दोन्ही सेंटेन्सेस आयडेंटिफाय करू शकतात. आफ्टर दॅट बीमध्ये आपल्याला बघा क्वेश्चन नंबर 3चा बीमध्ये दिलेला आहे. रीड द सेंटेन्सेस केअरफुली अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड रिराईट डेम. त्यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे देअर ऑब्लिक देअर. बघा THERE देअर आणि THEIR देअर. पॅरेंट्स आर व्हेरी हार्ड वर्किंग. आता यामध्ये योग्य देअर आपल्याला वापरायचा आहे. तर कुठला देअर वापरणार आहात. देअर THEIR देअर पॅरेंट्स आर व्हेरी हार्ड वर्किंग. मी तुम्हाला ऑलरेडी आन्सर दिलेला आहे. सेकंड बघा आय डोंट लाईक टू वेस्ट माय टाईम. आता वेस्टमध्ये तुम्हाला 2 दिलेले आहेत. होमोफोनची ॲक्टिव्हिटी आहे. WASTE वेस्ट किंवा WAIST वेस्ट. योग्य वेस्ट कुठला आहे. आय डोंट लाईक टू वेस्ट माय टाईम. WASTE वेस्ट माय टाईम. अशा प्रकारे तुम्हाला योग्य शब्द तिकडे आयडेंटिफाय करून लिहायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4मध्ये आपल्याला एक लेटर रायटिंग दिलेलं आहे. फॉर्मल लेटर लिहायचं आहे. इमॅजिन दॅट यू आर शंकर और श्रुती डी नारायणकर 01/742 वर्धमान चौक सांगली. असा तुम्हाला ॲड्रेस पण दिलेला आहे. एक तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट दिलेलं आहे. मेलोडियस लिटल चॅम्प्स गोल्डन अपॉर्च्युनिटी फॉर यंग अँड बडिंग सिंगर्स. ऑडिशन्स आर नाव ओपन फॉर द एज ग्रुप ऑफ 12 to 16. वेन्यू भारत नाट्यगृह इचलकरंजी. डेट 15 जुलै 2021 to 30 जुलै 2021. For more detail write to Mr. D. Praveen in charge Singers Association Ichalkaranji. Note, bring your pre-recorded song in a pen drive for the auditions. तर अशा प्रकारे ही एक ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला दिलेली आहे. त्यावर प्रश्न बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे. फॉर्मल लेटर राईट अ लेटर टू युअर स्कूल हेडमास्टर और हेडमिस्ट्रेस. बघा तुमच्या हेडमास्टर किंवा हेडमिस्ट्रेसला तुम्हाला पत्र लिहायचं आहे. रिक्वेस्टिंग हिम और हर टू गिव्ह यू परमिशन टू पार्टिसिपेट इन द इव्हेंट. ते इव्हेंटमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे आणि म्हणून परमिशन मागणारे पत्र तुम्हाला हेडमास्टरना लिहायचे आहे. चला तर ते पत्र कशाप्रकारे लिहायचे ते आपण पाहूयात.
बघा इथे मी तुम्हाला दिलेलं आहे शंकर डी नारायणकर 01/742 वर्धमान चौक सांगली 400012 असा आपण सेंडर ॲड्रेस आपला लिहिलेला आहे. त्यानंतर आपल्याला पत्र लिहायचं आहे टू द हेडमास्टर LBS हायस्कूल सांगली. बघा प्रिन्सिपलना पत्र लिहायचं आहे म्हणून आपण टू द हेडमास्टर शाळेचं नाव टाकलेलं आहे LBS हायस्कूल आणि सांगली असं लिहिलेलं आहे. सब्जेक्ट काय आहे लेटरचा रिक्वेस्टिंग फॉर परमिशन टू पार्टिसिपेट इन द इव्हेंट. रिक्वेस्टिंग फॉर परमिशन टू पार्टिसिपेट इन द इव्हेंट अशा प्रकारे आपण सब्जेक्ट लिहिलेला आहे. आफ्टर दॅट रिस्पेक्टेड सर. बघा आपण सॅल्युटेशन लिहिलेलं आहे रिस्पेक्टेड सर विथ ड्यू रिस्पेक्ट माय नेम इज शंकर डी नारायणकर. I study in class 10th B and I have the roll number 28 and I have the roll number 28 असा आपण इंट्रो पॅरा लिहिलेला आहे. पुढचा पॅराग्राफ बघा. I am writing this letter to seek a permission to participate in the melodious little charm. बघा melodious little charm जी आपण ॲडव्हर्टाइजमेंट वाचली त्या प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. डेटेड 15 जुलै 2021 to 30 जुलै 2021 या पिरियडमध्ये तिकडे ऑडिशन आहे. आय बिईंग ॲन इंथुझियास्टिक अँड कीन स्टुडंट फॉर द सिंगिंग. बघा मला सिंगिंगची खूप आवड आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. दिस इव्हेंट इज रिअली इम्पॉर्टंट फॉर मी. माझ्यासाठी हा इव्हेंट खूपच महत्त्वाचा आहे. पुढचा पॅराग्राफ बघा. आय बेग यू टू प्लीज कन्सिडर माय प्ली अँड गिव्ह मी अ परमिशन टू पार्टिसिपेट इन द इव्हेंट. तर तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे प्रिन्सिपलना. युअर्स फेथफुली शंकर डी नारायणकर 10th B रोल नंबर 28. तर अशा प्रकारे अगदी सहज आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला हे फॉर्मल लेटर लिहून दिलेलं आहे. विद्यार्थ्यांना हवं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे लेटर लिहून घेतलं तरी चालेल किंवा तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकतात. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला संपूर्ण टेस्ट मी इथे सोडवून दिलेले आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि नक्कीच उपयोगी पडेल. हा व्हिडिओ जर का आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचे नाव आहे नारायणी टेक अकॅडमी. टिल देन कीप वॉचिंग कीप लर्निंग. थँक्यू.